नमस्कार बालमित्रांनो. महिला प्रबोधन मंडळ नागपूरतर्फे आयोजित संस्कार कवच मालिकेअंतर्गत मी स्मिता खांदोडे बाळांनो, तुमची स्मिताची आपल्याशी सुसंवाद साधणार आहे. बालमित्रांनो, आपण भारतातील संत कवयित्री जाणून घेत आहोत. आज आपण गुजरात राज्यातील संत कवयित्री लीरीलबाई ह्यांचे चरित्र जाणून घेणार आहोत. गुजरात येथील संत कवयित्री लीरीलबाई भक्तनिधी म्हणून ओळखल्या जात असत. त्या 14व्या शतकातल्या होत्या. त्या संत मेकंदादा यांच्या सुपुत्री होत्या. त्या जातीने अहिर होत्या. 10-12 वर्षांच्या असतानाच त्यांचे आजोबा कावड घेऊन भिक्षा मागायला गेले. त्या दृश्याने लीरीलबाई अत्यंत आकर्षित झाल्या. तसेच दादांसोबत भक्तीमध्ये लीन झाल्या. त्यांनी कुटुंबाची तमा न बाळगता दादांच्या आश्रमात त्या भक्तिरसात अखंड बुडाल्या. रमतो जोगिडो क्वांथी आव्यो आवी म्हारी नगरीमा अलख जगायो रे. वेरा गणहूं तो बनी काची केरी रे आंबा डाले. ए नी रक्षा करे कोयल राणी रे. मध्यकालीन संत कवयित्रीमध्ये लीरीलबाईंनी लोहार भक्त देवता रणवी यांची कन्या देनायत पंडित हिचे गर्वहरण करून तिला उपदेश केल्याबद्दल सुविख्यात आहे. त्या नाथ पंथांच्या अनुयायी होत्या. त्या गणेशाच्या माध्यमातून पाळणा सादर करून भक्ती प्रदर्शन करीत असे. देख्या रे मेवाडी रामा निरख्या रे हां. श्री गणपती आवे झुलता हो रे होजी हो. लीरीलबाई गुरुमहिमा प्रदर्शित करताना दाखला देतात. गुरुजी सलनी बेलडी रे आवारुंडा दत्तफल लाग्या रे हां. लीरीलबाई उपदेश करताना संतांच्या चरणात मानव जीवनाचे सार्थक असल्याचे प्रतिपादन करते. भायला तमी भाव राखो डालू मेली फल चारतो. भायला तमी भाव राखो डालू मेली फल चारखो. बोल्या लीरीलबाई संतो चरणमा राखो. लीरीलबाईंनी गुजराती भाषेत अनेक ग्रंथ रचले. तिच्या मते मनुष्याचा देह ब्रह्मांडाची छोटीशी आवृत्ती आहे. त्यामुळे त्याला पिंड म्हणतात. त्यांच्या भजनांमध्ये गुरुभक्ती, अलख ध्वनी व सत्याची महिमा प्रदर्शित होते. लीरीलबाईंच्या काव्यामध्ये त्यांचे गुरु उगमशीचे नामचरण आढळते. एवी चुंदडिणू चटकू दाडाचार रे रंगा ओ रामा. छुडलही एजी रंगा ओ रामा.
चुंदलहीन ताणो एची ब्रह्माजीए ताणियो रे मन विचार करे रे. आणि ताण्यो छे काई जी जमिने आसमान रे. चुंदळे चारी छेडे मोरला रे मन विचार करे रे. आणि वचमान छे काई पूनम कैसे चांद रे. चुंदड़ी ओढ़ीने अमे बजारूंगा निसर्या रे मन विचार करे रे. आणि निरखवा काई हे जी ध्रुव प्रह्लादी रे. उगमशिनी चेली सती लिरलबाई बोलिया रे मन विचार करे रे. आवी चुंदलडी ओढी आणि घणी मुन्नी हाय रे. लिरलबाई लोहार काम करता करता संदवाणी बोलत असे. भजन करीत असे. जीरे वीरा घटरे लुहारी तमी हरिजन घडजोरे. जेने विश्व बधुए वखाणे रे हा. जीरे वीरा कुबुद्धी कोयला तरडो कायामा रे. अने तमी ब्रह्म अगनिमा परा लाओ रे हा. जीरे वीरा घुमाडो धुंदवे त्वा जगह धारण राखो रे. पछी एने बांधी कठण ताही ताओ रे हा. जीरे वीरा बंक नायचे धमाणू धमाओ रे. उलटा पवननी तमी सुलटा चलाओ रे हा. जी रे वीरा आवा जावा घाट तमी संसारे घडजोरे. तो खोट करिये ना जाखो रे हा. जी रे वीरा अगमशीने चरणो लिरलबाई बोल्या रे. त्वारे तमी साचा कसा बी केवा जो रे हा. लिरलबाई उगमशी हे लिरलबाईंचे गुरु होते. त्यांच्याविषयी तिने अनेक रचना लिहिल्या आहे. आणि या रचनांमधूनही त्याचबरोबर तिने भक्ती रचनांबरोबरच सद्गुरूंबरोबर आपले भक्ती दाखवलेली आहे. गुरुचरणी तिने तिची निष्ठा त्यांच्यावर अनेक रचना करून प्रदर्शित केली आहे. लिरीलबाई कच्छच्या स्त्री संतांमध्ये अजरामर झाल्या. अशा ह्या लिरीलबाई त्यांच्या चरणी कोटी कोटी वंदना करूया. धन्यवाद बाळांनो. धन्यवाद.